मंडळी नमस्कार. झेंडा मराठीचा या यूट्यूब वाहिनीवरती मी प्रसाद मुकाशी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, असं म्हटलं जातं की परीक्षेतलं यश हे सर्वोत्तम यश असतं आणि त्याच वेळेला असंही म्हटलं जातं की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आज आपल्याबरोबर चर्चेला किंवा गप्पा मारायला आलेले ह्या व्यक्तीचं ओळख करून देण्यापूर्वी एक थोडक्यात सांगतो. या व्यक्तीने 3 वेळा अपयशाची चव चाखलेली आहे आणि ही अपयशाची चव ही त्यांना आज जागतिक पातळीवर त्यांची ओळख करून देणारी आहे. त्यांच्या नावाप्रमाणेच त्यात सगळं चैतन्य बदललं आहे. भारत आणि जपान ह्या 2 देशांमध्ये ब्रिज बनण्याचा, समन्वय साधण्याचा आणि खऱ्या अर्थाने एक अभ्यासात्मक, तुलनात्मक एक वेगळ्या प्रकारचा समन्वय साधण्याचा प्रकार या व्यक्तीने केलेला आहे. डॉक्टर चैतन्य भंडारे. चैतन्य भंडारे हे मूळचे मराठवाड्यात आहे. मराठवाड्यातल्या म्हणजे नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यातल्या एका छोट्याशा, जे नकाशावर कधीच बघायला मिळणार नाही अशा गावचे आहेत. आणि तिथून त्यांची भरारी आज जपानच्या क्योटो शहरामध्ये पळून गेली. चैतन्यजी, आपलं स्वागत आहे झेंडा मराठीच्यामध्ये. मला एक सांगा की छोट्या गावातनं एवढी भरारी मारताना मध्ये काही ऑब्स्टॅकल्स आले, अडथळे आले, ते पार केले, ह्याच्या मागची तुमची प्रेरणा काय होती? सर्वप्रथम तर मला आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद. आणि प्रेरणा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही माझी नेहमीच प्रेरणा राहिलेली आहे. बरोबर. आणि नंतर माझी आई, नंतर माझे शिक्षक बंधू, तर सगळ्यात मोठी प्रेरणा बाबासाहेब आहे. बरोबर. पण चैतन्यजी, मी शहरातला प्रवास म्हणजे तुम्ही अगदी छोट्या गावातनं नंतर पुढे सरकलात, ह्याला कारण काय? मला वाटते जे कंडिशन्स किंवा जे हर्डल्स येत गेले समोर, तर त्या एका एका स्टेप्सला पार करताना जे समोर रस्ते येत गेले त्याच्यावर मी चालत गेलो. आणि बघता बघता जेव्हा मला लक्षात आलं तेव्हा ऑलरेडी मी जपानमध्ये होतो. अरे वा. पण ते तुम्ही एक तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही नेहमी सांगता की अभ्यास करताना अनेकदा सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं होतं की आपण एवढे जागतिक पातळीवर जाऊ वगैरे, असं कधी वाटलं होतं? नाही, कधीच नाही. पण काही गोष्टी ज्या आहेत मी जेव्हा रिकॉल करतो माझ्या मेमरीज, तर तेव्हा मी बहुतेक 9वीला काहीतरी होतो, तेव्हा पहिल्यांदा मी एक परदेशी नागरिक बघितलं होतं. ते सुद्धा त्या काळात औरंगाबाद शहरामध्ये जेव्हा आलो होतो मी, तेव्हा बहुतेक एक नेदरलँड्सचे कोणीतरी व्यक्ती होते. तर मी पहिल्यांदा एक फॉरेनर बघितलं तिथं. आणि जितकी इंग्रजी शिकलेली आहे मी आतापर्यंत ती सगळी तिथं वापरली होती जाऊन त्यांच्याशी. पण तुम्ही जसं म्हणालात तसं स्वतः कधीतरी परदेशात जाऊ असं तर कधी स्वप्नात वाटलं नाही. पण नेमके ह्या अडथळे जे आले, तर पण थोडक्यात की अडथळे आले ते नेमके कसे आले? सगळ्यात मोठा अडथळा तर आला मी 12वीला असताना. 10वी पर्यंत तर व्यवस्थित झालं होतं. म्हणजे धर्माबादला मी होतो, धर्माबादच्या एका शाळेमध्ये. तर पानसरे हायस्कूल आहे, प्रसिद्ध आहे, तर तिथं 10वी पर्यंत माझं शिक्षण झालं. मराठी भाषेत झालं. आणि 11वीला बहुतेक मी धर्माबादमध्येच होतो. ते थोडंसं कन्फ्यूज आहे, कारण ते कन्फ्यूज असण्याला रिझन आहे, मला नंतर कळेल ते. आणि 12वीला मात्र मी नक्कीच होतो, पहिल्या 12वीला यशवंत कॉलेजमध्ये नांदेडच्या. तर ही पहिली 12वी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कळालं असेल प्रॉब्लेम्स यायला सुरुवात झाली होती. पहिल्या 12वीला फेल झालो मी हिंदी भाषेमध्ये. त्याच्यानंतर तो शॉक इतका मोठा होता की शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्यांदा परीक्षा दिली नाही. आणि आमच्या घरात एक मिनी ट्रक असायचा तेव्हा. शिक्षण सोडून त्या क्षेत्रात जायचं होतं. गेलोही मी, जवळपास 2 वर्ष चालवली. आणि तिसऱ्या 12वीला परीक्षा द्यायला गेलो होतो. पण जेव्हा फिजिक्सचा मला पेपर होता तेव्हा मला एक मोठं भाडं मिळालं होतं आमच्या ट्रकला.
रिफ्यूज केलं मी तेव्हा. आणि परीक्षा सोडून दिली. परीक्षा सोडून दिली. परीक्षा ठीक आहे येत राहील दरवर्षी, हां. कारण तसंही माझा इंटरेस्ट नव्हता. तर असं मी 3 वेळेस फेल झालेलो आहे 12वीमध्ये. पण चौथ्यांदा मात्र म्हणजे माझ्या आईनं तो ट्रकच विकून टाकला एका दिवशी मला न सांगताच. एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिनं सांगितलं की तू आता हे शहर सोड, हा एरिया सोड, दूर जा आणि औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालय आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जा, नवीन सुरुवात कर. तशा पद्धतीने मी आलो औरंगाबादला आणि मग तिथं छान जितकं माझ्यानं जमेल तसा अभ्यास केला आणि चौथ्यांदा पास झाला. फायनली 12वीच्या बाहेर आलो. पण त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे तुमचं पुढचं शिक्षण घ्यायला MSc वगैरे करत गेला आणि एक दिवस तुम्हाला जपान सरकारची स्कॉलरशिप मिळाली. ही स्कॉलरशिप मिळाल्यानंतर तुम्ही जपानला ज्यावेळेस गेला त्यावेळेस घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? तुमची आई सगळ्यात जास्त कोण झाली असेल? पहा कसं आहे की माझी आई ही फक्त 4थी पास होती जेव्हा तिचं लग्न झालं आणि आम्ही मोठे होईपर्यंत ती 4थी पासच होती ऑफकोर्स. पण त्याच्यानंतर मी तिला हात त्याचं धरून तिला ABCD शिकवलं घरी. वा. आणि ती 10वी पास झाली त्याच्यानंतर. बघा, खऱ्या अर्थाने घरात चैतन्य आणलं अभ्यासात. तर मी जेव्हा गोव्याला होतो तेव्हा तेव्हा 2004ला एक सुनामी आली होती, तुम्हाला आठवण असेल. तामिळनाडूमध्ये ते उद्ध्वस्त झालं होतं. तेव्हा भारत सरकारने एक टीम गठीत केली होती सर्वे करण्यासाठी. त्या टीम मध्ये आम्ही तर विद्यार्थीच होतो तेव्हा, काही सायंटिस्ट होते, आम्ही विद्यार्थी होतो. तर माझ्या आईला मी सांगितलं तेव्हा, आई मी अंदमानला जाणार आहे. ती म्हणे बेटा कुठं असते ते, का बसनं जाणार आहेस का? तिला काहीच माहित नाही, अंदमान नावही कधी ऐकलं नाही त्यानं. तर आई तसं नाही. मग तिला मी मॅप काढून दाखवायचं, इथं जमीन आहे, इथं पाणी आहे, मग इकडं अंदमान बेट आहे असं. त्याच्यामुळे तिला जपान या देशबद्दल, देश कुठं आहे काही माहित नव्हतं. फक्त इतकं मात्र माहित होतं तिला की एका दुसऱ्या देशामध्ये निवड झालेली आहे माझ्या मुलाची आणि ती फारच खुश असायची तेव्हा. ऑफकोर्स मला वाटते सगळ्यात जास्त खुशी माझ्या आईला झाली असेल त्या काळामध्ये. आणि जिथे इथे चान्स आणि तेव्हा भरपूर न्यूजपेपरमध्ये माझा फोटो आला होता. बरोबर. तर माझी आई नेहमी ते न्यूज कटिंग जे आहे ते आपल्या पर्समध्ये घेऊन फिरायची. तर तुमची आई गृहिणी होती की? येस, गृहिणी होती. पण ती भरपूर समाजकार्य करायची. म्हणजे अशा जे गरीब लोक आहेत त्यांना मदत करणे, त्यांना त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रयत्न करणे. कारण ती म्हणायची की स्वतः शिकले नाही, शिकू शकले नाही, तर जिथे जिथे शक्य असेल ते जाऊन त्यांना मदत करायची. आणि स्वावलंबी होण्यासाठी ते टेलरिंगची क्लासेस द्यायचे लेडीज. तर अशा ऍक्टिव्हिटीज माझ्या भरपूर करत होते. म्हणजे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी शिका सांगितलं ते तुमच्या घरामध्ये अगदी एकदम तंतोतंत. आज तुम्ही जपानच्या क्योटो शहरामध्ये आहात. तिथे जवळजवळ 3 कंपन्या तुम्ही कंपन्यांचे संचालक आहात, मालक आहात असं म्हणायला हरकत नाही. हे सगळं चित्र म्हणजे अपयशाला अक्षरशः मागे सारून तुम्ही आज यशाची चित्र गाठत चाललेलं आहे. हे सगळं करत असताना नेमकं तुमची PhD किंवा तुमचं शिक्षण आणि आत्ताचं तुमचं संशोधनातला ओढा हा नेमका कशाचा आहे आणि त्यातनं काय तुम्हाला पुढचं चित्र दिसतं? मला असं वाटतं की मी इतक्या वेगवेगळ्या फ्रंट्सवर काम करतोय आता. कारण माझी कंपनी जी आहे ती मटेरियल सायन्समध्ये आहे. जे परमनंट मॅग्नेट्स असतात, रेअर अर्थ मॅग्नेट्स, तर त्यांची कन्सल्टन्सी कंपनी आहे. आणि माझं संशोधन, माझी PhD झाली ती मरीन फिशरीजमध्ये. आणि त्याच्यानंतर मी दी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स जपानचा सेक्रेटरी आहे. त्याच्यामध्ये आम्ही इंडिया आणि जपानचे उद्योग आहेत त्यांना जोडण्याचं काम करतो. खऱ्या अर्थाने ब्रिजिंग करतो. तर त्याच्यामुळे तुम्ही
तुम्ही जसं म्हणाला भविष्यात कसं पाहता स्वतःला किंवा तुम्ही काय विजन करता, हा फार अवघड प्रश्न आहे माझ्यासाठी. कारण एक संशोधक होण्यासाठी तुम्ही बघितलं असाल ते लोक फक्त असे मायक्रोस्कोपच्या समोर राहतात, इकडे तिकडे जास्त लक्ष देत नाही, आपल्या आपल्या फील्डमध्ये असतात. पण माझ्यामुळं भारतामध्ये रेअर मॅग्नेट्समध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन होतंय माझं. तर मी बाकी सगळं सोडून फक्त संशोधनच करणं हे सुद्धा मला कधी कधी थोडं स्वार्थीपणाचं वाटतंय. पण त्याच्यामुळे मी प्युअर संशोधक राहणं तेही थोडंसं अवघड आहे माझ्यासाठी. तर या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स कसा ठेवायचा याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो, पण फार अवघड आहे. पण इतकं आहे की संशोधन हे माझ्या मनाजवळची गोष्ट आहे, ते तर मी करत राहील. कारण मॅक्स स्कॉलरशिप मला मिळाली, मी जर गेलो नसतो PhD ला ती स्कॉलरशिप घेऊन माझ्या जागी दुसरा कोणी गेला असता, बरोबर, तो मोठं काहीतरी काम केलं असतं. त्याच्यामुळं त्या स्कॉलरशिपला म्हणा किंवा माझ्या संशोधनात्मक त्या कार्याला मी कधी सोडणार नाही. पण माझ्या कंपनीच्या ऍक्टिव्हिटीज जे आहेत ते सुद्धा चालू ठेवेल. डॉक्टर चैतन्य, मला एक सांगा, तुमचं जे संशोधन मरीन फिशरीज आणि एकूण ग्लोबल वॉर्मिंग वगैरे ही जी चर्चा सगळीकडे चालू आहे, नेमका काय परिणाम तुम्हाला जाणवतो, काय होईल आणि तुमचं संशोधन नेमकं कशा पद्धतीचं आहे, एवढं जरा सांगा. माझं जे संशोधन आहे PhDचं ते अर्ली लाईफ हिस्ट्रीवर आहे एका फिशच्या. ती फ्लॅट फिश असते. फ्लॅट फिशचं वैशिष्ट्य असं असते, स्पेशली ज्या फिशवर मी काम केलेलं आहे, ते जन्मतः जेव्हा अंड्याच्या बाहेर येतात तेव्हा त्यांचे जे डोळे असतात ते 2 साईडला असतात, म्हणजे नॉर्मल फिश सारखे. पण जसे जसे मोठे होतात ते एका महिन्यामध्ये त्यांचा जो उजवा डोळा आहे तो हळूहळू मायग्रेट होऊन डाव्या डोळ्याजवळ जातो. आणि फिश जी अशी असते अगोदर ती मग अशी होते, आणि त्याच्यानंतर मग ती जमिनीवर जाऊन सेटल होते, समुद्राच्या तळाशी राहते नेहमी. तुम्ही बघितलं असाल नॅशनल जिओग्राफिक मध्ये किंवा कुठं फक्त डोळेच बाहेर राहतात फिशचे, आणि मग जवळ आल्यावर पटकन ते बाहेर येऊन खातात, बरोबर, प्रेला त्यांच्या भक्ष्याला. बरोबर, त्या फिशवर काम करतो मी. आणि त्यांचे एक ऑटोलिथ नावाचं पार्ट असते त्यांच्या प्रेच्या बाजूला साईडला, तर त्या एक असं हार्ड पार्ट असतो व्हाईट कलरचा. तर ते बॅलन्सिंगसाठी फिश त्याचा वापर करतात. आणि पण त्याच्यावर संशोधन अनालिसिस केल्यामुळं त्या फिशची जन्मतारीख कळते, आणि त्या जन्मतारखेवरून मग त्यांचे ग्रुपिंग्स केल्या जातात. 10 दिवस, या 1 एप्रिल ते 10 एप्रिल पर्यंत जन्मलेल्या फिशचा ग्रुप एक, त्याच्या पुढच्या 10 दिवसात दुसरा, नंतर तिसरा, असा. पण फक्त एकाच माशावरती हे संशोधन की तुम्हाला सगळ्याच माशांबद्दलचं रिडिंग करता येऊ शकतं? नाही, मी कोणते ऑटोलिथ जो पार्ट आहे तर माझं तर त्या पर्टिक्युलर फिशवरच आहे. कारण थोडं जर आपण याच्यामध्ये सायंटिफिक डिटेल्स होऊन जातील ते, पण जेव्हा फिश अंड्याच्या बाहेर येते तेव्हा त्या ऑटोलिथवर असं एक डार्क सर्कल तयार होतं. पण त्या सर्कल पासून काही दिवसात त्याचे एक 8-10 दिवस जे आहेत ना, कोणतेच सर्कल्स बनत नाहीत. त्याच्यामुळं प्रत्येक फिशचे ते वेगळे असतात, ते जे हॅच चेक म्हणतात त्याला, ते डार्क सर्कल. आणि ज्याप्रमाणे झाडावरती झाडाच्या खोडाच्या आतमध्ये सर्कल्स रिंग्स असतात, त्याच्यात वर्ष शोधली जातात. तर यांचे पण जन्मतारीख, कारण डेली रिंग्स असतात ते. बरं, तर मी तर माझ्या त्या जॅपनीज फ्लॉन्डर नावाची फिश आहे त्याच्यावर करतो. पण त्याला काही इक्वेशन्स लागतात, ते हे इक्वेशन्स जे आहेत प्रत्येक फिशसाठी वेगळे असतात. त्याच्यामुळे जरी मी ते ऑटोलिथ रीड करू शकलो दुसऱ्या फिशचे सुद्धा, पण जोपर्यंत ती इक्वेशन माहित नाही तोपर्यंत जन्मतारीख एक्झॅक्टली काढता येत नाही. पण ह्याचा आता जे ग्लोबल वॉर्मिंग, पाण्याचे प्रवाह बदलत आहेत, पाण्याचं तापमान बदलत आहे, तर ह्याचा या माशांच्या जनन क्षमतेवर परिणाम होण्याचा? तर याच्यामध्ये जे मॅमल्स असतात, तर जसे ह्युमन्स आहेत, तर ते गर्भाशयामध्ये असतानाच त्यांचं मेल होतील का फिमेल होतील हे जवळपास निश्चित झालेलं असते. कारण जे गर्भाच्या बाहेर जेव्हा येतात तेव्हा एक तर मुलगा येतो किंवा मुलगी येते, मेल किंवा फिमेल येते. तर फिशचं कसं आहे की त्यांचे एग्स जेव्हा ले होतात त्याच्या सराउंडिंग टेम्परेचरनुसार त्यांचं जे लिंग आहे ते ठरत जाते. तर त्याच्यामुळे काय होईल
काय होतंय की टेम्परेचर जे आहे, आता तुम्ही आपण सर्व ऐकतो ग्लोबल वॉर्मिंग आहे, क्लायमेट चेंज होत आहे. तर त्याच्यामुळं आतापर्यंत जे नॉर्मल टेम्परेचर होतं त्याच्यापेक्षा थोडं थोडं वाढत चाललंय प्रत्येक ठिकाणी. बरोबर. आणि त्याच्यामुळं जे मेल आणि फिमेलचा जो रेशिओ आहे हां. समुद्रातला, तर तो बदलत चालला. हां. तर तेच जर तुम्ही जसं म्हणालात 50 वर्षानंतरचा जर विचार केला तर ही प्रोसेस अजून स्पीडअप झालेली असेल तेव्हा. हां. ते मेल आणि फिमेलचा जो रेशिओ आहे तो चेंज होण्याचा किंवा डिस्टर्ब होण्याचा, तर हा फार मोठा प्रश्न तयार होणार आहे भविष्यामध्ये नक्कीच. बरं, म्हणजे मासे मिळणार नाही, म्हणजे खायला मासे, मिळणार नाही. हा तुम्ही असं म्हणू शकता. जर आत्ताची कंडिशन आपण जर काहीच इंटरफेअर केलं नाही, त्यांना इंटरव्हीन केलं नाही हां, हां. आणि कंडिशन अशीच जर खराब होत गेल्या तर समुद्रातले मासे जवळपास भेटणार नाही. बरं. डीप सी मध्ये गेल्यानंतर असतील तिथं, हां. पण जे कोस्टल एरियामध्ये जे फिशरमॅन जाऊन फिश कॅच करतात हां. त्यांना जवळपास फिश ऑलमोस्ट भेटणार नाही बरं. 50 वर्षानंतर. पण हे ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते फक्त तापमान वाढीचं आहे की काही तापमान घसरण्याचं हां. तापमान आहे? कसं आहे की ग्लोबल वॉर्मिंग इटसेल्फ जे आहे, हां. वॉर्म होत जातात गोष्टी, हां. पण जे चक्र आहे क्लायमेटचं, जसं आपल्याकडे कसं आहे एप्रिल मे पर्यंत उन्हाळा असतो, त्याच्यानंतर पावसाळा असतो, पुन्हा हिवाळा, पुन्हा हे आहे उन्हाळा आहे. तर हे त्या या 4 महिन्यापर्यंत उन्हाळा, पावसाळा, हिवाळा जो असतो तर ते महिने बदलत चालले जातात. बरं. आता जपानमध्ये कसं होतं की आपला स्प्रिंग ऋतू असतो, वसंत ऋतू, त्याच्यानंतर येतो पावसाळा, त्याच्यानंतर येतो उन्हाळा, उन्हाळ्यानंतर येतो ग्रीष्म ऋतू, बरोबर, आणि त्याच्यानंतर येतो हिवाळा. बरोबर. पण उन्हाळ्यानंतरचा जो ग्रीष्म ऋतू आहे तो इतका छोटा झालाय कारण उन्हाळा एक्सटेंड झालाय. त्याच्यामुळं जे 2 महिने राहायचं अगोदर आता बहुतेक ऑलमोस्ट आता एक 15-20 दिवसाचा किंवा एखादा महिना जास्तीत जास्त ग्रीष्म ऋतू असतो, लगेच हिवाळा सुरू. लगेच हिवाळा असतो, उन्हाळा त्याच्यानंतर लगेच हिवाळा. तर हे जे सायकल आहे बऱ्याच ठिकाणी बदलत चालली. त्याच्यामुळं काही ठिकाणी जे थंड राहत होतं प्रदेश तो गरम होतोय, आणि जिथं गरम राहायचं त्या महिन्यामध्ये आता तिथं थंडी आहे. हा, पण ओव्हरऑल टेम्परेचर मात्र वाढत चाललं. डॉक्टर चैतन्य, मला एक म्हणजे आपण ज्यावेळेस सुरुवात केली तर मुलाखतीला त्यावेळेला एक हे झालं की मराठी भाषा आणि तुम्ही आता जपानमध्ये गेल्यानंतर जपानी भाषा, तर एक कसं हे बघायला जातं की मराठी माणूस, मराठी मुलगा ज्यावेळी जपानमध्ये गेला, इंग्रजी येत होतोच, पण तरी पण जपानी भाषा शिकताना तुम्हाला मराठीतले काही सहकार्य, सहाय्य झालं की भाषा? मराठी भाषा आणि जपानी भाषेमध्ये फार साम्य तर नाही. पण काही असे मजेदार शब्द आहेत जे मला फार हसायला यायचं तेव्हा. जसं आपण लेडीज बसून आहेत एका घरामध्ये, दुसऱ्या घरामध्ये त्यांचे सगळे पती बसून आहेत, तर ही महिला म्हणते अहो, म्हणते अहो, म्हटल्यावर तिचा पती म्हणतो हा मी आलो, किंवा त्यांना समजते मला बोलवते. पण जपानी भाषेमध्ये अहोचा अर्थ आहे मूर्ख. अरे त्याच्यामुळं काय झालं होतं, एकदा विमानामध्ये एक म्हातारं जोडपं होतं जपानी. मी त्यांना सांगितलं इंटरेस्टिंग, आता 6 तास काय करायचं. त्यांना सांगितलं की आमच्या मराठी भाषेमध्ये अहो जे आहे पतीला संबोधण्यासाठी बोलवतात, आदरार्थी. ती ताबडतोब म्हणाली त्या पतीला अहो, तर तो कोणता अहो? ते म्हणे नाही, हा जपानचाच अहो आहे. तर पण ग्रॅमॅटिकली मराठी आणि जपानमध्ये तेवढं साम्य नाही. त्याच्यामुळं फार फायदा तर झाला नाही त्याचा काही. पण जपानी भाषा जर तुम्ही जपानमध्ये राहिलात तर शिकायला सोपी आहे. पण तुम्हाला आवड पाहिजे त्याच्यामध्ये तेवढं. नवीन भाषा शिकण्याची आवड, नवीन भाषा शिकण्याची आवड. मला एक प्रश्न पडतो की हल्ली सगळेजण म्हणतात म्हणजे आपल्या मुंबईत किंवा भारतात मराठी शाळा बंद पडत असताना किंवा मराठीला जरा कमी लेखून हिंदी आणि इंग्रजीचं हे होतं. तर मला असं विचारायचं की जपानमध्ये गेल्यानंतर इंग्रजी भाषेचं जास्त प्रभुत्व जाणवतं तुम्हाला की जपानी भाषेचं प्रभुत्व जाणवतं?
जपानमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, हां. जे टेक्निकल पुस्तकं आहेत हां. इंजिनिअरिंगचे हां. ते सुद्धा जपानीजमध्ये आहे. बरं. आणि मेडिकलचे सगळे सगळे शब्द, सगळे जे सेक्टर्स आहेत त्यांचे हां. सगळ्यामध्ये जपानीज लँग्वेजमध्ये त्यांची पुस्तकं आहेत. व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये जपानी सुद्धा येस. त्याच्यामुळं मला वाटते जपानी लोक जे आहेत हं. तर त्यांना इंग्रजी फारच कमी येते, ऑलमोस्ट येत नाही बऱ्याचशा लोकांना, बरं. कारण त्यांना गरजच पडत नाही. अच्छा. कारण त्यांनी सगळ्या गोष्टी जपानीजमध्ये ठेवलेल्या आहेत. हां, हां. तर त्याच्यामुळं इंग्रजीला तिथं फार काही प्राधान्य किंवा इंग्रजीचं जास्त महत्त्व असं नाही. बरं. त्या लोकल भाषेचं महत्त्व जास्त आहे. तुम्ही ज्या वेळेला 2021 ऑलिम्पिक हां. टोकियो टोकियो ऑलिम्पिक, ऑलिम्पिक. त्यावेळेस तुम्ही भारतीय संघाचे कोऑर्डिनेटर. येस. काय अनुभव होता त्यावेळेचा? पहा, ते वन्स इन अ लाईफ टाईम आहे. बरं. तर याच्यानंतरही मी अप्लाय करणार आहे आता लॉस एंजलिस ऑलिम्पिकसाठी. बरं. पण टोकियोमध्ये बऱ्याचशा गोष्टी युनिक होत्या. सगळ्यात महत्त्वाचं तर ते राईट इन द मिडल ऑफ पॅन्डेमिक होतं ते. हां. हो. कोरोनाच्या ह्याच्यामुळं सगळ्यात मध्यभागी होतो. त्याच्यामुळं काय की जे बरेच रिस्ट्रिक्शन्स होते तिथं, ऑडियन्सला परवानगी नव्हती. हं. आणि जपानीज गव्हर्नमेंटचं भरपूर लॉस झाला त्याच्यात. कारण काय त्यांनी काय केलं होतं, जेव्हा अनाऊन्स झाला होता टोकियो ऑलिम्पिक हां. तेव्हा त्यांच्या 4-5 वर्ष अगोदरपासून मोठे मोठे कन्स्ट्रक्शन सुरू झाले होते. हं. हॉटेल्स नवीन नवीन तयार झाले होते. हं. नंतर रस्त्यांचं कन्स्ट्रक्शन स्पेशल काही आर्किटेक्ट केलं होतं त्यांनी. हं. पण कोणी पब्लिकच आली नाही बरोबर. सगळ्या देशातून, टुरिस्ट आले नाहीत, त्याच्यामुळे भरपूर लॉस झाला. आणि मला एक बाब प्रकर्षाने जाणवली तिथं हं. की जे जपानीज लोक होते हं. त्यांना टोकियो ऑलिम्पिक कॅन्सल व्हावं असं वाटत होतं तेव्हा. तर एक करोनामुळे. कोविड, त्यांना वाटायचं की जगभरातून लोक येतील आणि ते कोविड घेऊन येतील, व्हायरस घेऊन येतील. हो, हो, हो. पण त्याच्यामुळे माझ्याजवळ जे ऑफिशियल आमचं जे युनिफॉर्म होता, हं. ऑफिशियल जर्सी जी होती हं. टोकियो ऑलिम्पिकची, ते ते असं घालून रस्त्यावरून जाताना मला ऑनेस्टली मला भीती वाटायची कधी कधी. बरं. मला वाटायचं कोणी येऊन हल्ला तर करणार नाही बाबा, हां. कारण टोकियो 2020 लिहून होतं त्याच्यावर. बरोबर. तर पण लोकांची नजर जे आहे बऱ्याच वेळेस मला वाटलं तसं की थोडंसं ते रागानं पाहत आहे. हां. पण ओव्हरऑल जे आहे फॉरेन ॲथलीटसाठी, तसं फॉरेन ॲथलीट्स आणि लोकल जे लोक आहेत त्यांचं कधी इंटरेक्शन झालंच नाही, हं. होऊच दिलं नाही. बबल केला होता त्यांनी. बरं. म्हणजे ऑलिम्पिक विलेजमधून निघालं हां. बसमध्ये बसून का डायरेक्ट त्या व्हेन्यूवर, हं. आणि व्हेन्यूपासून डायरेक्ट ऑलिम्पिक विलेजमध्ये. हं. त्याच्यामुळं लोकल लोकांशी इंटरॅक्शन झालं नाही, पण लोकल लोक बरेच त्यांना सपोर्ट करायचे, म्हणजे असे फ्लॅग्स ते दाखवायचे. बरं. पण मला भीती वाटायची तेव्हा नक्कीच. तुम्ही आता अपयशाची चव चांगली, यशाच्या शिखरावर यशाचा चांगला प्याला तुमच्या हातात हिडकोळतोय, असं असताना कधीतरी तुमच्या महाराष्ट्रातल्या वास्तव्याची तुम्हाला आठवण येते का? आणि आठवण आल्यानंतर तुम्हाला काय? हा प्रश्न फार इमोशनल आहे माझ्यासाठी. कारण पहा, तुम्ही कुठे जरी गेला तरी जी मातृभूमी आहे किंवा जे मित्र आहेत तर त्यांची आठवण नेहमीच येते. स्पेशली मी काय मिस करतो, जे लहान लहान गोष्टी आहेत आपल्या डेली लाईफमध्ये त्या गोष्टी मिस करतो. जसं वाढदिवस आहे किंवा लग्न आहे किंवा एखादी गॅदरिंग आहे, मित्रांसोबत बाहेर चहा प्यायला जाणं आहे. तर ह्या गोष्टी तिकडं ऑब्व्हियसली होत नाही. म्हणजे माझे सगळे मित्र मोस्टली इकडं असल्यामुळे त्या गोष्टी मी फार मिस करतो. भारतीय आणि जपानमध्ये जो जिगरी दोस्त नावाचा कन्सेप्ट जो आहे तो कन्सेप्ट नाही. बरं. हे व्हेरी बिटर ट्रूथ आहे, थोडंसं कडवा सत्य जे म्हणतात ना. तुमचे इथले मित्र किंवा इथली मंडळी जी आहेत ह्यांच्याशी ज्यावेळेस संपर्क ऑनलाईन होतो त्यावेळेस काय म्हणजे कसं हे होत असतं? काही मित्र आहेत माझे फार जास्त मित्र नाही. संपर्कात आहे? फार जास्त मित्र असे जिगरी मित्र नाहीत माझे लिमिटेडच मित्र ठेवतो मी. 2-3च आहेत. त्यांच्याशी 3-4 असतील तर त्यांच्याशी मी नेहमी फोनवर बोलत असतो.
आणि बाकी मग त्याच्यामुळं सोशल मीडिया आहे, फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर काही लिहिणं, फोटोज टाकणं या गोष्टी पण भारताला मिस मी भरपूर करतो. हां मित्र, चर्चा तर भरपूर करावीशी वाटते, पण आपल्याकडे वेळेचंही बंधन असतं. डॉक्टर चैतन्य यांनी खऱ्या अर्थाने जपान आणि भारत यांच्यातलं समन्वय साधण्याचं काम त्यांच्या संशोधनातून, त्यांच्या अभ्यासातून, त्याचबरोबर त्यांच्या भाषेतूनही केलेलं आहे. एक मराठी मुलगा ज्याने अपयशाची चव त्याच्या शैक्षणिक आयुष्यात सुरुवातीला चाकली, पण त्याच्यानंतर त्यावर मात करत मराठी भाषेचा झेंडा टोकियोमध्ये नेला, क्योटो शहरामध्ये नेला आणि जपानमध्ये आज खऱ्या अर्थाने मराठीचा झेंडा ते फडकवत आहेत. पण जपानी भाषा ही म्हणजे ज्या गावात जावं त्या गावातलं बनून राहावं किंवा तिथली सगळी संस्कृती आत्मसात करताना आजही बघा आपल्या मुलाखतीमध्ये ते पूर्णपणे मराठीत बोलवते, म्हणजे मराठी भाषा ते विसरलेली नाही. त्यामुळे मराठी कुठेही गेली तर ती आपली असते, मराठीचा झेंडा आपला असतो. डॉक्टर चैतन्य, तुम्ही खूप छान म्हणजे आपल्या गप्पा झाल्या. तुमच्या संशोधनावर खरं तर आपण खूप बोलावंसं हे असतं, पण वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आज आपण इथे थांबूया. आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू नका. हा व्हिडिओ इतरांनाही पाठवा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद. धन्यवाद. फाईल याच्यात झालं झाला बंद झाला, नाही बंद झालं झाला बंद झाला.